नमस्कार, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 29 डिसेंबर। तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपला आज आहे 28 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर आणि जे आहे सिल्लोड, चिखली आणि खामगाव आणि जालना या भागामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे या भागामध्ये पाहायला मिळेल। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, आज तसेच उद्या दिनांक आहे 29 डिसेंबर आणि उद्याच्याला जे आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील। आणि जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो उद्याच्याला दुपारनंतर जो पाऊस पडणार आहे तो पाऊस बीड, लातूर, माजलगाव तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पुसद आणि जे आहे लोणार, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर आणि अकोला, अमरावती आणि नागपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला कुठेतरी पाहायला मिळणार आहे। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या रात्रीच्या दरम्यान राज्यातील हवामान पुन्हा येथे कोरडे राहणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील, उद्या सकाळी सुद्धा हवामान कोरडे राहील। फक्त राज्यामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर हा होता हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी धन्यवाद।